गवळीयाची ताकबिरे गवळीयाची ताकबिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते काय उपासे पडिले होते कन्या भक्षी विदुराच्या एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते तुका म्हणे खूप ज्यादा सी रूप राशी नकळा एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसूता संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नां अन्योष हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो
भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणानाम भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंग पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम दुसरे जन संतांचे दुसरे जन दुसरे जन दुसरे जन संतांचे ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चितकला बेस एकदम कमी करून टाका म्हणजे जाडपणा कमी होतो आवाजातला आणि थोडासा ट्रबल द्या आणि थोडा गेन द्या अतुलित बलधामं हिमजैलाभदेहं धनुजवन कृशानुं ज्ञानी नामग्रगण्यं सकल गुण निधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तम वात जातम नमामि थोड़ा इको द्या नॉर्मल म्हणजे मोकळा आहे अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरवे नमः शबरीनाम कुलोत्पन्नं मारुतिर्नाम यस्य पिता माता रायर्नाम यस्य तन्नमामि किसनगिरिं प्रवरातटे निवासं देवगण ग्रामे कर्मभूमी वरच्या काळे पट्टे किसनगिरी बाबा प्रिय शिष्यम तन्नमामि भास्कर गिरिं सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो स्वामी तो गया देवा कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः।
जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता गवळीयाची ताक बिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते श्री परम कृपालू परमात्मा नंदनंदन यशोदानंदन देवकी नंदन भक्त गुरुचंदन गोपती गोलोकपती गोपीपती जगतपती मुरलीधर श्यामसुंदर एवं त्यांचंच प्रतिरूप कर्तुम अन्यता कर्तुम समर्थ जगदीश्वर समस्त वारकऱ्यांचं कुळदैवत आराध्य दैवत महायोग पीठस्थ पंढरीशी पांडुरंग परमात्मा प्रभूच्या पावन चरण कमलांना वंदन ज्यांच्यामुळे भारतीय संस्कृती वंदनीय एवं पूजनीय झाल्याच्या सकल संतांच्या पवित्र चरणांना वंदन प्रभू प्रेम मातृशक्ती एवं पितृशक्ती स्वरूपा मायबाप श्रोते सज्जन गुणीजन टाळकरी मंडळी पूजनीय महाराज मंडळी सर्वांच्या पवित्र चरणांना अभिवादन गोमातेला वंदन भारत मातेला वंदन विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज काल्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी चिंतना करता घेतलेला अभंग देवनिवासी जीवनमुक्त साधू जीवनमुक्तीच्या विलक्षण आनंदामध्ये नित्य रममान असणारा महात्मा वैराग्य राग रसिक सकल संत भूषण महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री तुकोबरा यांचा 4 चरणांचा भगवंताची भक्तवत्सलता वर्णन करत असताना भगवंताचं गोपाळांवर असणारं प्रेम अभिव्यक्त करणारा अभंग चिंतना करता घेतला आहे विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं थोडासा परिहार आपल्या या पंचक्रोशीचं दैवत श्रद्धास्थान भगवान गणेश तथा कुलदैवत शिव मल्हार मार्तंड भैरव यांच्या वर्धापन मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाच्या निमित्तानं बरोबर आहे ना चालू असलेला हा त्रिदनी अखंड हरिनाम महोत्सव भगवान गणेशांच्या परमकृपेनं कुलदैवत शिव मल्हाराच्या असीम कृपेनं सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं परमतपोनिधी तेजोनिधी दत्तावतारी बालसन्यासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या परमकृपेनं प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी ऋषितुल्य जीवन असणारे ज्यांच्या समर्पणातून ज्यांच्या त्यागातून माऊली ज्ञानोबराईचं पैस कामाचं ज्ञानाचं मंदिर उभं राहिलं ते वैकुंठवासी गुरुरे बन्सी बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं उभ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान म्हणलेले राष्ट्रसंत साधुवर्य गुरुवर्य परमवंदनीय परमपूजनीय ऋषितुल्य जीवन असणारे शांतीब्रह्म सद्गुरु देवगडचे बाबा बाबाजींच्या परमकृपा आशीर्वादानं खरं म्हणजे देवगडच्या बाबांबद्दल काय बोलावं आता 1.5 महिन्यापूर्वी एक प्रसंग असा झालाय ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा येथील धानापुणे शिक्षकांचा मुलगा PSI झालाय भेंडेचे आहेत ना तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू मुंबईमध्ये पार पडला त्या इंटरव्ह्यू मध्ये त्या अधिकाऱ्यांनी त्याला प्रश्न केला PSIचा इंटरव्ह्यू चालू आहे मुंबईमध्ये आणि अधिकारी प्रश्न करतायत श्री क्षेत्र देवगड संस्थान येथील राष्ट्रसंत देवगडचे बाबा यांनी उत्तराधिकारी म्हणून कोणाची नेमणूक केली PSIचा इंटरव्ह्यूचा प्रश्न आहे सामान्य गोष्ट नाही मुंबईमध्ये इंटरव्ह्यू चालू आहे त्यानं उत्तर दिलं इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू झाल्यानंतर तो मुलगा घरी नाही गेला तो सरळ देवगडला आई वडिलांना घेऊन आला बाबांचं दर्शन घेतलं त्याचे डोळे भरून आले
तो आमच्याकडे आला आणि त्याने प्रसंग सांगितला, स्वामी बाबांच्या निर्णयाची दखल कुठं कुठं घेतली जाते, कुठं कुठं घेतली गेली. मुंबईमध्ये माझा इंटरव्ह्यू पार पडला आणि तिथं बाबांनी घेतलेल्या निर्णयाची दखल घेतली गेली. आपण ज्ञानोबरायला पाहिलं नसेल, तुकोबरायला पाहिलं नसेल, नाथ बाबांना पाहिलं नसेल, परंतु त्या सर्वांचं दर्शनात ज्यांच्या रूपाने होतंय ते देवगडचे बाबा आहेत. आमचा वैयक्तिक तर भाव असा आहे, देवगडचे बाबा म्हणजे पैठण निवासी नाथ बाबांचाच अवतार आहे. बाबा म्हणतात कीर्तनातून, आम्ही देव पाहिला नाही, आम्ही देव पाहिला नाही, विनोदाने म्हणतात. पण बाबा जरी म्हणत असतील की आम्ही देव पाहिला नाही, पण आम्ही सांगतो बाबा, आम्ही गांभीर्यानं सांगतो, आम्ही देव पाहिला तो तुमच्या रूपामध्ये पाहिला. बाबांची कृपा आशीर्वाद या भक्ती उत्सवाला आहे. आणि मोठ्या ऐतिहासिक स्वरूपामध्ये मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणानं हा भक्ती उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. पंचक्रोशीचं सहकार्य आहे, पंचक्रोशीचं हे श्रद्धास्थान आहे. रस्तापूर असेल, फत्तेपूर असेल, कवठा असेल, देवगाव असेल, चांदा असेल, शहापूर असेल, रांजणगाव असेल, प्रतिवर्षी या भक्ती उत्सवाचं नारळ उचललं जातं. या वर्षीचं हे भक्ती उत्सवाचं नारळ बरोबर आहे ना, रस्तापूरचं आहे का? सर्व मिळून करतात का सर? फक्त कीर्तनकाराच्या तारख्या बुवा. संध्याकाळची पंगत आणि कीर्तनाची सेवा त्या गावाकडे दिल्या जाते. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे योग्य वाटतील, जे तुम्हाला महाराज या ठिकाणी बोलवायचे ते बोलू शकता, असंच ना. आणि या त्याला माळरान म्हणायला हरकत नाही. एवढ्या एकांतामध्ये आणि एवढ्या संख्येनं आपण इथं उपस्थित राहता, यावरूनच भगवान गणेश आणि कुलदैवत शिव मल्हाराच्या जागृतीची अनुभूती येते. विठ्ठल विठ्ठल या भक्ती उत्सवाच्या निमित्तानं गणेश नाम कथा तथा व्यासपीठ चालक असणारे आमचे आदरणीय दत्ता महाराज गोरे यांच्या व्यासपीठ नेतृत्वाखाली हा भक्ती उत्सव संपन्न होतो. या भक्ती उत्सवाच्या निमित्तानं अनेक संत मंडळी या ठिकाणी महाराज मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये गायनाचार्य शंकर महाराज सुसे, राम महाराज माळी, संजय महाराज, राजेंद्र महाराज झाडके महाराज, प्रकाश महाराज वांडेकर, राजेंद्र महाराज कोकाटे, अंबादास महाराज कोकाटे, कोलते महाराज, तुषार महाराज कोकाटे महाराज, माणिक महाराज. मृदंगाला गोड अशी साथ आहे असे आमचे आदरणीय अनिकेत महाराज शिंदे. हार्मोनियम आसाराम महाराज धुमा, वेणेकरी मच्छिंद्र महाराज पवार. पंचक्रोशीतील रस्तापूर, रांजणगाव, फत्तेपूर, कवठा, शहापूर, देवगाव, चांदा, बऱ्हाणपूर, माळस, पिंपळगाव, भेंडा, गोंडेगाव, कारेगाव, खरवंडी, कोकाना, पंचक्रोशी भजनी मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वच उपस्थित आहे. तसेच आमचे वंदनीय हरिभक्तीपर नितीन महाराज हरकळ आणि आपल्या परिसरातील आमच्या मुक्ताबाई स्वरूप असणाऱ्या योगेश्वरीताई धरंदरे, ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, ते लोहकरे पाटील सोनई आणि पंचक्रोशीतील सर्वच भावी भक्तांच्या उपस्थितीत गोड असा त्रिदिनात्मक सोहळा या ठिकाणी प्रतिवर्षी संपन्न होतोय. या सोहळ्याची आजची ही पूर्णाहुतीची सेवा अर्थात काल्याचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हणलं की वारकरी संप्रदायाने काही दंड, काही नियम घालून दिले नाही. काल्याच्या कीर्तनामध्ये नामाचा, क्षेत्राचा, संतांचा महिमा वर्णन करून चालत नाही.
काल्याचं कीर्तन म्हणलं की भगवंताच्या चरित्र चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र उच्चारावे केले केले गोकुळे केले केले गोकुळे केले गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे चरित्र उच्चारावे केले केले गोकुळे चरित्र उच्चारावे केले केले गोकुळे केले केले चरित्र वा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. द्वापर युगाच्या अंती ज्या वेळेला भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्यानंतर काही विशिष्ट ठिकाणी विशेष रूपाने वास्तव्य केलं. त्यामध्ये गोकुळ मुख्य आहे. भगवान गोकुळात राहिले, मथुरेत राहिले, द्वारकेत राहिले, वृंदावनामध्ये राहिले, पंढरपूरमध्ये राहत आहेत. परंतु संतांनी नियम सांगितला की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. त्या चरित्राचं वर्णन करा की जे गोकुळात केलं. गोकुळात ज्या लीला केल्या, खोड्या केल्या, चोऱ्या केल्या, त्याचं वर्णन करणं म्हणजे काल्याचं कीर्तन. अट्टहासाने संतांनी सांगितलं की गोकुळाचे चरित्र केलं म्हणजे याचा अर्थ इतर ठिकाणी केलं आणि इतर अवतारातही केलं. परंतु काला मात्र गोकुळात केला म्हणून काल्याच्या प्रसंगात गोकुळाचं चरित्र वर्णन करा. हे सुद्धा एक चरित्र आहे. कीर्तनामध्ये वेगवेगळे भजन ऐकू येणं ही भगवंताचीच लीला आहे ना. चरित्र म्हणजे लीला. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काला गोकुळामध्ये केला, कृष्ण अवतारात केला म्हणून चरित्र कृष्ण अवतारातलं वर्णन करावं गोकुळात. इतर अवतारातही काला करण्याचा प्रयत्न केलता ना. राम, परशुराम, वामन, कत्स्य, मत्स्य, वराह. राम अवतारात देवानं काला करण्याचा प्रयत्न केलता एकदा. रामप्रभूनं विचार केला की रावणावर आपण विजय मिळवला, रावणाला पराजित करणं सोपं नाहीये. आणि या विजयामध्ये सर्वात मोठी भूमिका जर कोणी पार पाडली असेल तर वानर सेनेने. म्हणून वानराकरता आपण काला केला पाहिजे. बिभीषणजी सुग्रीवाला बोलून घेतलं, बजरंगबलीला बोलून घेतलं मारुतरायाला आणि सांगितलं जा समस्त वानर सेनेला घेऊन ये. वानर सेना आलेली पंक्ती धरायला लावल्या मंडपामध्ये. वानरासमोर पत्रावळ्या वाढण्यात आल्या. वानरांनी त्या पत्रावळ्याच खाऊन टाकल्या. प्रभू म्हणे आता फळं वाढायला सुरुवात करा. सेवक धावत आले म्हणे प्रभू वाढायचे कशावर? म्हणे पत्रावळीवर. पण ठेवले का वानरांनी? म्हणे काय झालं? घेतल्या ना म्हणे खाऊन. प्रभूने येऊन पाहिलं, कपाळाला हात लावला. अरे म्हणे वानरानं पत्रावळी कुठं खायची वस्तू आहे का? वानर म्हणले प्रभू आम्हाला काय माहिती, आम्ही युद्ध करताना झाडाचा पाला खाल्ला, आम्हाला वाटलं हे सुद्धा खायचं. म्हणे पत्रावळी खाऊ नका, त्यावर जे वाढलं जाईल ते खा. पुन्हा पत्रावळ्या वाढल्या आणि पत्रावळीवर एक एक आंबा ठेवण्यात आला. समोरच्या पंक्तीमध्ये एक वानर बसलेलं होतं समोरच. माऊली त्या वानराच्या पत्रावळीत आंबा ठेवला. वानर म्हणजे माकडाची जात आहे. त्या वानराने तो आंबा हातात घेतला आणि असं दाबून पाहिला. आंबा दाबला, आंब्यातली कोय वर उडाली. अशी म्हण आम्ही ऐकली, कुत्र्याला गती माणसाला प्रगती आणि माकडाला उडी सहन होत नाही. त्यानं पाहिला, तुलाच उडी मारते ती का म्हणे. त्यानं उडी मारली. शेजारच्याने पाहिलं, तो हेच म्हणला, तुलाच जमतं उडी मारायला, तुला जमतं घर बांधायला, तुला जमतं का शेत घ्यायला, तुलाच जमतं का गाडी घ्यायला, मी कर्ज काढी म्हणून तुझी बराबरी करीन. माकडं सांगतो
मारली, वानराच्या उड्या चालू झाल्या. प्रभून पाहिलं हा काय प्रकार आहे, कपाळाला हात लावला. पण ह्या अवतारात काला करणं शक्य नाही. वानराला सांगितलं की आता तुम्ही पुढच्या अवतारात गोपाळ होऊन या, मी कृष्ण होऊन येतो आणि मग आपण काला करू. तेव्हा संतांना हे म्हणावं लागलं, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, त्या गोकुळाच्या काही लीला केल्या, घोड्या केल्या, जे चरित्र केलं त्या चरित्राचं वर्णन करणं म्हणजे काल्याचं कीर्तन. त्या चरित्राचं वर्णन करत असताना प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताची भक्त वत्सलता वर्णन केली. वत्सलता म्हणजे प्रेम, भगवंताचं भक्तावर असणारं प्रेम वर्णन केलं. भगवान भक्तावर किती प्रेम करतो. तुकोबराय म्हणतात, त्या गोकुळातील गोपाळांकडे पहा, ताक पिणारे ते गोपाळ, काय त्यांची योग्यता, काय त्यांचा अधिकार, परंतु जगाचा मालक त्यांच्यावर प्रेम करत होता. अभंगाचं प्रसंग गौळियाचे ताक पिरे, गौळियाचे ताक पिरे, गौरियाचे काका मेरे, गौरियाचे काका मेरे, हो गौळियाचे ताक पिरे, गौळियाचे ताक पिरे, गौरियाचे काका मेरे, गौरियाचे काका मेरे, कोण पोरे चांगले, कोण पोरे चांगली, हा देवनाथाचा छंद देवा, देवनाथाचा छंद देवा, कोण पोरे चांगले, कोण पोरे चांगले, वा वा वा, एकदा जोरदार टाळ्यावाजा गायक मंडळी करते. आणि अतिशय सुंदर नियोजन केलं या पंचकृषीनं भक्ती उत्सवाचं. अत्यंत सुंदर, आखीव रेखीव देखणं, मंडप छान दिलाय, खाली सर्वांना मॅट बसायला, ही मध्ये झाडं शो म्हणून उभा आणून ठेवली. उत्सव करायचा तर एवढ्या प्रसन्न मनाने करायचा, एवढ्या उत्साहाने करायचं. उत्साहाने जो करायचा असो तोच उत्सव. नाही तर सप्ताहाला घ्या 51 रुपये, काय होतं ते 51 रुपये. एवढे टाळकरी, गायक, वादक, ही वारकरी मंडळी, मुलं आमची वारकरी शिक्षण. कुठली मुलं आहे? नेवाशाचे, मंदिरातले. हा, वंदनीय आमचे दत्ता महाराज गोरे यांचे सर्व हे विद्यार्थी वृंद. त्यामुळे कार्यक्रमाला एक शोभा येते, भरभरून कार्यक्रम असतो. नुसतं पैशाने कार्यक्रम पार पडत नसतो. त्या क्षेत्रातली गुणवान मंडळी असावी लागते, आणि मग ते नियोजनाला शोभा आहे. नाही तर काही ठिकाणी नियोजन फार मोठं दिसतं आणि सगळे 5 टाळकरी उभा असते. बरं, त्या 5 टाळकऱ्यात 2 जणाला प्रमाण म्हणता येतात,
आणि गायकांना फक्त चाल मानता येते. मग मधले प्रमाण ते महाराजांनी देश. पण अत्यंत सुंदर नियोजन आपण ही पंचक्रोशीची मंडळी करता. तुमचंच अभिनंदन तुमच्या टाळ्याच्या घोषामध्ये. माता भगिनींची लक्षणीय उपस्थिती आहे. जेवढी माता भगिनींची तेवढी पुरुष मंडळींची उपस्थिती आहे. सुंदर असं आयोजन नियोजन आपण, मला असं वाटतं 2 वर्षापूर्वी आपण या ठिकाणी काल्याची सेवा केली होती. त्यावेळेला नुकतंच आम्ही देवगडला येऊन एक 5-7 महिने झालेले असतील. अत्यंत स्वच्छ सुंदर सद्गुरू देवगडच्या बाबांना असं आवडतं. करायचं तर पारमार्थ आयटीच चांगला, नाही तर भजन ते ओंगाळवाणी नरका जाणे चुके. विण्याच्या 2 तारा शिल्लक, पिटीचे 4 बटणं उडालेली, भजनी बेसुरी, बसायला नीट नाही. ते माईक 3दा सिट्टी मारतोय, 2च माईक. याचं म्हणून झालं 3 त्याच्याकडे द्यायचं. त्याचा स्वर लागूपर्यंत पेटी स्वर दुसरीकडे जातो, टाळ तिसरीकडे वाजते आणि लोक 3दाच घड्याळ पाहते कधी संपत वाद आहे. लय लांबीला बाबानी. पण असं लाभोनी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवड, हे सगळं असं संगीन असलं ना तसं गोड असं स्वरूप निर्माण होतंय. खरे गणेशाची आणि शिव मल्हाराची या परिसरावर असणारी ही कृपा आहे. विठाला भगवंताची भक्त वत्सलता जगद्गुरु तुकोबरायांनी प्रसूत अभंगातून व्यक्त केली. भक्त वत्सलता शब्दाचा अर्थ देवाचं भक्तावर असणारं प्रेम. कोणत्या भक्तावर देव प्रेम करतो, किती प्रेम करतो? तुकोबराय म्हणतात, त्या गोकुळातील ताक पिणाऱ्या त्या गोपाळांकडे पाहणा. काय त्यांचा अधिकार, काय त्यांची योग्यता. तुटक्या चपला, फाटक्या चड्ड्या, खांद्यावर घोंगड्या, हातात काट्या, दिवसभर गायांच्या पाठीमागं वन करत फिरायचं. आणि त्या गोपाळांवर या सर्व सर्वेश्वर परमात्म्याचं, या जगाचं मालकाचं एवढं प्रेम की ज्याच्या प्राप्ती करता योगी योग करतात, जपी जप करतात, तपी तप करतात, त्यांच्या ध्यानालाही मेजर जो जात नाही, तो परमात्मा या गोपाळांवर एवढं प्रेम करतो. किती प्रेम करतो की या गोपाळांकरता स्वतःचा जीव देखील धोक्यात घालतो. गिरी गोवर्धन येणे उचलेला, गिरी गोवर्धन येणे उचलेला, कालिया सर्वला कोणिया केला, सर्वाला कोणी आलेला, जळत मन काशीला, भगवंताने गोपाळांचं रक्षण करण्याकरता प्रसंगी स्वतःचा जीव देखील धोक्यात घातला. अशोकराव गोपाळांकरता काय काय केलं निळोबरांनी यादीच दिली. गिरी गोवर्धन येणे उचलिला, त्या व्रजवासियांची, गोकुळवासियांची एक परंपरा होती. दिवाळीमध्ये दर दिवाळीला इंद्र याग करायचे, इंद्राची पूजा करायची. परंतु यावर्षी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, नंदा बाबा मैया, यावर्षी इंद्राची पूजा करायची नाही मग आपण यावर्षी गिरिराजाची, गोवर्धनाची पूजा करायची. सगळ्या गोकुळवासियांनी, त्या व्रजवासियांनी इंद्राची पूजा केलीच नाही, गोवर्धनाची पूजा केली. अमावास्या गेली, प्रतिपदा गेली, द्वितीया गेली, तृतीया आली. इंद्राने सेवकांना बोलून घेतलं, म्हणे का रे आज तृतीया आली नाही, अजून त्या व्रजवासियांचा नैवेद्य यायला तयार नाही. हप्ता बघा तरी काय झालं ते.
ते सेवक आले शिपाई त्या गोकुळामध्ये येऊन पाहिलं आणि त्याने कपाळा हात लावला. म्हणे काय झालं? म्हणे एकही आपला सदस्य तिथं राहिला नाही, एकही कार्यकर्ता नाही. सगळ्याच्या अंगावर टी शर्ट, गोवर्धन तरुण मंडळ. गेले इंद्राला सांग, महाराज आशा सोडून दे नैवेद्याची. काय झालं? आपलं एकही सदस्य भक्त तिथं नाहीये, सगळे गोवर्धन तरुण मंडळ झाले. इंद्राने विचारलं कोणाचं ऐकलं त्यांनी? म्हणे त्या कृष्णाचं. इंद्राला राग आला. वाचाळ कृष्णाचं ऐकलं त्यांनी? वाचालम बालिशम स्तब्धम अगम पंडित मानिनम कृष्ण मर्त्य मुपाश्रित्य गोपामी चक्र प्रेम. त्या वाचाळ कृष्णाचं ऐकलं. अद्दल घडवणारी या गोकुळवासियांना, या व्रजवासियांना सामर्थक मेघांना बोलवलं, सांगितलं जा अस्तित्व नष्ट करा त्या गोकुळाचं. हत्तीच्या सोंडीसारखी धार पडायला लागली या गोकुळामध्ये. गोकुळवासी घाबरले, धावत कृष्णाला शरण गेलेले. हे कन्हैया, हे श्याम सुंदर, हे केशव, तुम बिन मोरी कौन खबर ले, तुम बिन मोरी कौन खबर ले, गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी आलेले कन्हैया, हे केशव, हे कान्हा, बघ आम्ही सांगितलं होतं तुला, इंद्राची जर पूजा केली नाही तर इंद्र कोपेल, त्याला राग येईल आणि इंद्र कोपलेला आहे आणि भयंकर हे संकट आलेलं आहे. आता तूच आम्हाला या संकटातून सोडू शकतो. तू सांगितलं ना इंद्राची पूजा करायची नाही, गोवर्धनाची पूजा करायची, आम्ही तुझं ऐकलेलं आहे. आता तूच आमचं रक्षण कर. भगवंतानी गोकुळवासियांकडे पाहिलं, सांगितलं चिंता करू नका. अरे ज्याची आपण पूजा केलेली तो भगवानच आपलं रक्षण करेल. प्रार्थना केली गोवर्धनाला आणि भगवंतांनी सांगितलं आदेश झालाय. काय आदेश झाला? म्हणे गोवर्धन भगवान म्हणतात मला उचला आणि माझं छत्र करा आणि माझ्या आश्रयाला या. ते गोकुळवासी एकमेकाकडे पाहिलं, एवढं मोठं छत्र, एवढं मोठा पर्वत उचलता येईल का? भगवान म्हणतात अरे प्रयत्न करायला काय हरकत आहे. सांगितलं नाही देवाने. मग सगळ्यांनी प्रयत्न केले. कोणी काठ्या लावल्या, कोणी खांदे लावले, कोणी डोके लावले आणि भगवंताई करंगळी लावली. इत्युक्त वैकेन हस्तेन कृत्वा गोवर्धनाचलम दधार लीलया कृष्ण छात्रा कैव बालक. आश्चर्य झालेलं आहे. गोवर्धनाला उचललेलं आहे. 7 दिवस 7 रात्र. 7 दिवसामध्ये वयाच्या 7व्या वर्षी भक्ताचं रक्षण गिर करण्याकरता गोवर्धन उचलेलो, गिर गोवर्धन उचलेलो, गोकुळ भितरी रक्षेलो, गोकुळ भितरी रक्षेलो, गिर गोवर्धन उचलेलो, गिरी गोवर्धन येणे उचलिला गोकुळी भीतरी रक्षे. उचललेलं आहे गोवर्धनाला
आणि गोकुळवासी त्या आश्रयाला आलेले आहेत. 7वा दिवस उजाडला. कन्हैया तसंच उभा आहे, करंगळी लावलेली आहे. गोकुळवासी कन्हैयाकडे आले, म्हणे कन्हैया एक कान्हा, अरे 7वा दिवस आहे आजचा, 7 दिवसापासून तू उभा आहे. अरे आमच्या डोक्याला कळ लागली की आम्ही खांदे लावले, खांद्याला कळ लागली की काठ्या लावल्या, पण तू 7 दिवसापासून उभा आहे आणि नाहीतरी तू काय सहकार्य केलं, करंगळी तर कशासाठी ते उपकार करतो तू आमच्यावर? दिले सगळे 100 रुपये, भावाचा का सप्ताह मीच करतो. कार्तिक करंगळी. भगवान म्हणतात तुम्ही सांभाळता. गोपाळ म्हणे पहा, म्हणजे आमच्या डोक्याला टेंगळ आली आणि यांनी करंगळी लावली ना, म्हणतो तुम्ही सांभाळता. अरे काढ बाजूला. भगवंताने थोडीशी करंगळी ढिली केली, यांच्या तडातड ताट काठ्या तुटल्या, खांदे वाकले, माना वाकल्या, धावा केला. कृष्णा रे सांभाळ बाबा, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी. भगवंताने पुन्हा करंगळी सरळ केली. गोपाळ एकमेकाकडे पाहायला लागले. नेमकं गोवर्धन आपण उचलला का यानं उचलला? म्हणे काढा रे, म्हणे आपापल्या काठ्या. सगळ्यांनी काठ्या काढल्या. म्हणे आता खांदे काढा, मग खांदे काढले. म्हणे आता डोके काढा, मग डोके काढले. तेव्हा गोपाळांना कळलं की आपण विनाकारण डोकं लावत होतो. इंद्राला माफी मागायला लावली. देवादिदेव इंद्र कोणाकरता? या गोपाळांकरता. गिरी गोवर्धन याने उचलिला. कालिया महासर्पनाथून आणला. कालिया सारखा महासर्प, तो नुसता सर्प नाही म्हणजे त्याला महासर्प. एवढा भयंकर विषारी तो साप होता की ज्या डोहात तो राहत होता त्या डोहाच्या वरून जर पक्षी चालला तर पक्षी चक्कर येऊन खाली पडायचे, एवढा विषारी होता. त्याला त्याला शरण यायला भाग पडलं ना. कालिया महासर्पनाथून कोणा करता? या गोपाळांकरता. आदळ घडवली. काल्याच्या फणावर प्रभू नाचले, रक्त रंजित फण करून टाकले, रक्त भंबाळ करून टाकला. कालिया त्या डोहात स्वतः उडी टाकली, जीव धोक्यात घातला स्वतःचा, पण गोपाळांचं रक्षण केलं. कालिया महासर्पनाथून आणला. जळत वनवा व मुखेची प्राशीला, दावानं अग्नी भक्षण केला देवानं. आणि गिळीत आगासुर चिरवणी सांडीला. या कंसानं कृष्णाला मारण्याकरता, बलरामजीला मारण्याकरता वेगवेगळे राक्षस पाठवले होते. पहिली पुतना आली, महाबळवट आला, तृणावर्त आला, शक्टासुर आला, बकासुर आला. बकासुर हा पुतणीचा भाऊ, बकी नाम पुतना. आगासुर पाठवलेला आहे. आगासुर हा सापाच्या रूपामध्ये आलेला आहे. भयंकर विशाल शरीर त्यानं धारण केलेलं आहे. आणि ज्या वनामध्ये हे गोपाळ गाया चारत होते, लपंडाव खेळत होते, तिथं हा आगासुर येऊन थांबलेला आहे आणि त्यानं आपला असा जबडा वासवलेला आहे. जबड्याचा वरचा भाग आकाशात ठेवला आणि खालचा भाग जमिनीवर ठेवलेला आहे. त्यानं आपली जीभ समोर अंथरलेली आहे. गोपाळांचा लपंडाव चालू आहे. आपल्याकडे इकडं लपाछपी म्हणतात वाटतं. हा जुना शब्द आहे लपंडाव. राज्य कान्हावर आलेलं आहे. गोपाळ लपण्यासाठी जागा शोधू लागलेले, कुठं लपायचं. आणि त्या गोपाळांचं लक्ष या आगासुराकडे गेलेलं आहे. स्थिर आगासुर तिथं बसलेला आहे. गोपाळ म्हणतात आतापर्यंत वृंदावनात आपण भरपूर फिरलो, पण अशी गुहा कधी पाहिलीच नाही. अरे कशी गुहा आहे? आपल्याला तर वाटतंय या गुहेतच जाऊन आपण लपायचं, कृष्णाला आपण सापडणारच नाही. गोपाळ ते आगासुराच्या दिशेने आले. त्यानं ती जीभ समोर अंथरलेली, त्या जिभेवर गोपाळ चालू लागलेले. जिभेवर चालायला लागले. त्यांच्या पायाला गार लागायला लागलं, गुदगुद्या व्हायला लागलं. ते वृंदावनची भाषा, एक गुदगुदो काय ग हे पेंद्या, हे गुदगुदे काय होतात पायाला? मग मधुमंगल सांगायला लागला, तुम्हाला माहित नाही, मी असं ऐकलं की या वृंदावनामध्ये ठिकठिकाणी संत ऋषी अमलात्मा विमलात्मा साधू तपश्चर्या करतायत. बहुतेक या गुहेमध्ये महात्मे तपश्चर्या करत असणार आणि हे महात्मे जरा VIP असणार आहेत. त्यांच्याकरता हा रस्ता बनवलेला दिसतोय.
हायवे. पेंदे म्हणलं वा, VIP संतांची सुद्धा VIP व्यवस्था असते. चला तर बघू, आज जाऊन कसे महात्मे दर्शन घेऊ आणि तिथंच लपू. म्हणून त्या गोपाळ चालत चालत त्या जबड्यामध्ये आलेले आहेत. त्या जबड्यामध्ये त्या आकासुराचे मोठमोठे सुळे होते, दात होते. पेंद्या म्हणला का रे मधुमंगल, हे झालं रस्त्याचं, पण हे खुंट्या कशाला उभ्या करून ठेवल्या इथं? बोबड्या म्हणत तुम्हाला नाही माहिती, मोठमोठ्या थंताला भेटायला येत असलं ना, मग येणाऱ्या भक्ताकल जे थामान असतं ते थामान या खुंतीला अडकून ठेवायचं. मधुमंगल म्हणलं वा, काय संतांची व्यवस्था आहे. पण एकाच्या मनात आलं का रे पेंद्या, ही जर गुहा नसली हा राक्षस असला मग? बोबल्या म्हणतो मग काय घाबलायचं त्याला, आपला कितना आहे ना. बाकासुराला कसा हात दाखवला तसं यालाही दाखवील. हे गोपाळ आत प्रवेश करायला लागले. भगवंतानी पाहिलं गोपाळ तो राक्षस आहे, गोपाळ जबड्यामध्ये गेलेले. हा गिळून घेईल, गोपाळ सगळे मरून पडतील. हाका मारली का नाही यानं, अरे गोपाळानो जाऊ नका आतमध्ये, ती गुहा नाहीये, तो राक्षस आहे, तो तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही. परंतु गोपाळांनी न ऐकल्यासारखं केलं आणि आगासुराच्या मुखात प्रवेश केला. जरा या दृष्टांताचा थोडासा प्रसंगाचा भाव थोडासा ऐका. आगासुर म्हणजे पाप, अग माने पाप, आणि माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती विषयाकडे असते. ज्यावेळेला आपला भक्त पापामध्ये प्रवेश करतो, पाप कर्मामध्ये प्रवेश करतो ना, प्रवेश करण्याची त्याची इच्छा होते ना, त्यावेळेला जसं भगवंतानी गोपाळांना आवाज दिला तसा आतून एक आवाज येत असतो. आकडा लावायला गेले, आकडा लावायच्या अगोदर त्याला पहिला एक आवाज येतो, हे बरोबर नाही बरं, आपला बाप वारकरी गावकरी काय म्हणतो, पण स्वार्था करता माणूस ते सुद्धा बाजू, त्याला काय होतं एकदा लावलं, जो पहिला आवाज आलेला असतो ना तो देवाचा असतो. एखाद्याचे भांडण लावताना मन अगोदर सांगते चुकीचं आहे, ज्या वेळेला मन सांगतं ना चुकीचं आहे, तो पहिला आवाज देवाचा असतो. वाईट काम करताना प्रत्येक वेळेला प्रत्येक जीवाला आवाज देवाचा ऐकत असते, चुकीचं आहे, हे बरोबर नाहीये. पण स्वार्था करता माणूस त्या आवाजाला दाबतो आणि स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो, आणि तेव्हा जीवाचं वाटोळ व्हायचं निश्चित होत असतं. विठाला सहज जीव म्हणतो, त्याला काय होतं, आणि कोण पाहणार आहे, आणि कोण पाहत आहे, आणि काय कळणार आहे कोणाला. आता तर अनेक असे काही लांबण का तिकडे बोलत, आता बाटलीतलं पाणी पिलं तरी कळत नाही, वासच येत नाही, बिसलेरीचं बोलतो बरं. त्याला काय होतं, कोणाला कळतंय, पण जीव स्वतःचीच फसवणूक करत असतो. त्याचं मन सांगत असतं अगोदर हे चुकीचं आहे. ज्या वेळेला ते मन पहिल्यांदा सांगताना तो देवाचा आवाज असतो. कुठलाही निर्णय असो, वाईट निर्णय असो, पाप कर्माचा निर्णय असो, अगोदर आवाज त्या जीवाला येत असतो की हे चुकीचं आहे, मन त्याला सांगतं. तसं गोपाळांनाही वाटलं होतं, पण दुर्लक्ष केलं आणि गोपाळ आगासुराच्या मुखात प्रवेश करतात. परंतु भगवंताची भक्त वत्सलता, भक्त जर अज्ञानानं चुकून स्वार्था करता जरी पाप कर्मात लिप्त झाला तर परमात्मा त्या भक्ताला त्या कर्मातून सुद्धा बाहेर काढतो. भगवंताने आगासुराच्या मुखात प्रवेश केला, आगासुराचा उद्धार केला आणि गोपाळांचं रक्षण केलं. अवघी दैत्य खानी बुडवी, अवघी दैत्य खानी बुडवी, अवघी दैत्य खानी बुडवे, अवघी दैत्य खानी बुडवे. काग बगरीठा भरले बाल पाणी, काग बगरीठा भरले बाल पाणी, अवघी
दैत्य खाने बुडविली. कोणाकरता केलं देवाने हे सगळं? गोपाळांकरता. स्वतःचा जीव देखील डोक्यात घातला. इकडं तुकोबराय म्हणतात, देवा तुझ्या प्राप्तीकरता योग योग करतात, झपी झप करतात, तपी तप करतात, ते ध्यानालाही जात नाही. माऊली बोलतात ना ज्ञानेश्वरीमध्ये, एरवी हा योगी नाडळे वेदार्थासी नाकडे, जेत ध्यानाचे ही डोळे पावती ना. हेत वेद मुखे झाले मन पवन पांगोळले, रात्री न मावळले रवी शशी. गोबराय म्हणतात हे थकले आणि तुम्ही गोपाळांवर एवढं प्रेम करता. एवढं कसं वेळ या गोपाळांचं तुम्हाला लागलं, एवढा कसा छंद तुम्हाला त्या गोपाळ? एवढा त्यांचा छंद देवा, एवढा जय हो. छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद चाली गोड म्हणले की आणखी प्रसन्न वातावरण निर्माण होतं. एवढा त्यांचा छंद देवा, देवा एवढं कसं ते गोपाळांचं वेळ तुम्हाला लागलं, एवढा कसा छंद लागला गोपाळांचा. अरे इकडे योगी जपी तपी तपले मुन ह्या पदवी मेस निसंगे नूर जन्म भी न विदुर मृगयंतोपी तीव्र योग समाधीना भागवतामध्ये वर्णन आहे. यस्य दैव विहितम सतेनो सुख दुःखयो आत्मानां तोषेन विहितम सत्पार मृच्छति. त्यांच्या ध्यानालाही जात नाही आणि गोपाळांकरता स्वतःचा जीव धोक्यात घातला. बरं गोपाळ फार प्रेम करत होते असं काही नाही. गोपाळांचा एक नियम होता,
गाया चारायला सोडून द्यायचे आणि वेगवेगळे खेळ खेळायचे. एक दिवस सगळे गोपाळ मिळून या कृष्णालाच खेळात घ्यायला. भगवान हात जोडतायत, काकुलती येतो हरीशानं भरी निवडीत. अरे मला तुमच्यात खेळायला घ्या, तुमच्याशिवाय मला करमत नाही, तुमची मजा लागली हा. आणि गोपाळ काय खेळात घेत नाही. भगवान हात जोडतायत. तुकोबारायला आश्चर्य वाटलं. गोपाळ खेळात घ्याय ना, भगवान हात जोडतात. इकडे योगी जपी तपी ध्यान करता थकले. एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. गावामध्ये गल्लीमध्ये काही आपले गावातले मुलं खेळत असावे आणि त्या मुलांमध्ये आपला बाळू खेळत असावा. त्या मुलांचं आणि बाळूचं काहीतरी बिघडलेलं दिसावं आणि त्या मुलांनी मग बाळूला खेळात न घेण्याचा निर्णय घेतलेला असावा. मग तो बाळू बायताक होतो, मला खेळात घेत नाही म्हणून. तो घरी येतो, आईला म्हणतो, आई तू माझ्या बरोबर चाल. आणि कशाला? ते मुलं मला खेळात घेत नाही, तू सांग त्यांना. ती आई हातातलं काम टाकून देते, पदराला हात पुसते, त्याचा हात धरते, चाल कसे घेत नाही खेळात तुला पाहते मी. ते बाळूला घेऊन तिथे येते. पोरं खेळत असतात. आई पाहते, ए बरो का रे तुम्ही खेळू राहिले ना, आमच्या बाळूला खेळात घ्या ना. त्याला का खेळात घेत नाही, त्याला खेळात घ्या. ते मुलं म्हणतात, काकू तुमचं बाळू दिसतो तेवढा सोपा नाही. झालं काय? पण याच्यावर कधी डाव येत नाही म्हणे. आणि आलेला डाव हा कधी घेत नाही म्हणे. डावाला घ्या पळून जातो. बरं एकदा नाही झालं, हे कायमच असेल तुमचं एक. आम्ही किती दिवस सहन करायचं, घेणार नाही खेळात. ते काकू म्हणते, अरे पोराव लहान आहे, त्याला काय कळतं? त्याला काय कळतं? दुसऱ्याकडून राज्य घ्यायचं बरं कळतं. काही माणसं स्वभाव आहे आपला ना फटकळ बोल नाही बा. माझा स्वभाव तसा फटकळ, माझ्या मनात काहीच नसतं. वा, मनात असल्याशिवाय गोठात येत असते. लसूण खाल्लं तर ढेकर कशात येणार आहे? कांदा खाल्ल्यावर, मुळा खाल्ल्यावर काच झालं. मुळा खाल्ला लसणाचा ढेकर आला. जे आत असतं तेच तोंडावाट येत असत. हे वरून झाकाने देऊन बोलून घ्यायचं. पण पुढच्याला बोलता येत नाही अशातला भाग नसतो. पुढचा चांगला चटकूच होतो, पण त्याला वाटतं पुढं बिघडून घेता, पुढं मूर्खाच्या नादी लागला. कळतं का माझं बोलणं? काहीच स्वभाव आहे आपलं बोलणं फटकळ. ते बोललं का राग येतो पुढच्याला, पण खरं बोलतो मी. वा, पुढच्याला खरं बोलतोय. बरं तू खरं बोलतो, दुसरे खोटं बोलतात आणि तू भामटेगिरी करतो, ते चालतं मग दुसऱ्याला. काहीच एक स्वभाव असा आहे, आपण कसे का वागा ना, पण दुसरे माझ्याबरोबर खरं बोलले पाहिजे, खरं वागले पाहिजे. स्वतः कसंही वागतो आणि मला खोटं जमत नाही. वा, जे हात असतं ते तोंडा वाटेत असतं. हे चुकीचं आहे, माझ्या मनात काहीच नसतं. माऊली बोलतात, मी नाही आवडी ती वृत्ती किटी, आधी म्हणून चिवटी मग तया वाचा आधी टीका राहते. जे हात आहे तेच तोंडात येत असतं. हा, अंतरीचे धावे. आई म्हणते, अरे लहान आहे तू. ते मुलं म्हणते, तू लहान असो मोठा असो, आम्हाला त्याला खेळात घ्यायचं नाही. ती वैताग येते, त्याला म्हणजे चाल पुढे या पोराच्या नादी लागला तू. ते काय शहाणे आहेत का? बावळट पोरं येते, दुसऱ्याच्या पोरांना नाव ठेवते. चाल तू घरी, तुझ्या बापाने खेळणी आणलेली जत्रेवरून मोठी, ती खेळायला देते. नवी खेळणी आहे, त्याला घरी आणते, घरात बसवते आणि त्याच्यासमोर एवढी खेळणी टाकते. ते पोरग ते सगळी खेळणी पायानं हातानं बाजूला करतं, फेकीत आणि आईला म्हणतं, मला ते पोरातच खेळायला जायचं. ती आई कपाळाला हात लावते, म्हणते, काय या पोराला त्या पोराचं वेड लागलं बा. तसंच हे नाही, ते गोपाळ खेळात घेत नाही का नाही याला. आणि भगवान म्हणतात, मला खेळात घ्या. तो कोबराय म्हणतात, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. ही भगवंताची भक्तावर असणारी भक्तवत्सलता आहे, प्रेम आहे. आणि ही भक्तवत्सलता वर्णन करताना पुन्हा एक दृष्टांत तुकोबरायांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात काय उपास पडिले होते, काय उपास
पण भजन करा विठोबा रखुमाई भगवंताची भक्त वत्सलता वर्णन करणारा अभंग आहे. भक्तावर असणारं प्रेम. गोपाळ खेळात घेत नाही तरी देव त्यांना सोडत नाही. भक्तावर असणारं प्रेम. तिसरा दृष्टांत दिला भगवान शिष्टाई करण्याकरता हस्तिनापूरला आले ते. दुर्योधनाला समजून सांगितलं. सुयोधना कौरव आणि पांडव भाऊ भाऊ बरोबर. दुर्योधन म्हणलं बरोबर. मग जेवढा कौरवांचा अधिकार राज्यावर आहे तेवढाच पांडवांचा आहे म्हणे बरोबर आहे. मग पांडवांचा जर तेवढाच अधिकार असेल तर पांडवांना अर्ध राज्य तू दिलं पाहिजे आणि अजिबात जमणार नाही. मग अर्ध राज्य देत नसेल तर कमीत कमी 5 गावं तरी तू दिले पाहिजे. दुर्योधन म्हणलं बिलकुल जमणार नाही. 5 गावं नाही तर कमीत कमी 1 गाव तरी त्यांना राहण्यासाठी दिलं पाहिजे. तो म्हणला देणार नाही. भगवान म्हणतात मग तू नेमकं काय देणार म्हणे काहीच देणार नाही. काहीच देणार नाही म्हणे देईल पण कसं. युद्ध केल्याशिवाय देणार नाही. सूरच्या अग्रे नैव दास्यामी विना युद्धेन केशव. हे केशव सुईच्या टोका इतकी जमीन सुद्धा मी युद्ध केल्याशिवाय देणार नाही. हे तेव्हापासून चालत आले नाही. हे कोर्टात गेल्याशिवाय समाधान वाटत नाही. इकडून कोरायचं तिकडून कोरायचं. हे बांध कोरणाऱ्याचे संसार कधी सुखाचे होणार नाही. त्याचं कारण आहे. बरं बांध कोरल्याने किती प्रॉपर्टीत फरक पडतो बा. किती उत्पन्नामध्ये फरक त्याच्यात पडत नाही परंतु वाद निर्माण झाल्याशिवाय राहत. आणि बांध कोरण्याच्या घरामध्ये तुम्ही पहा का घरी बरंच लागत नाही हो. कितकं दवाखाने केले कसं लागल. लोकांचे बांधा करू ना तू. लय बोर मारले पण फुपाटात उडतो. लागन कसं पाणी. तू दुसऱ्याचं बोरचं पाणी घालितो. हे घरात असे आजार घुसतेत ना. मग इकडे जर लाखाचं उत्पन्न जर कोरून होत असेल तर इकडे कोटी घालायची होती 50 लाखांनी घालायची तरी गुण येत नाही. घरात समाधान मिळत नाही. कारण ती अनितीची संपत्ती ना. आपला ज्याच्यावर अधिकार नाही त्या जागेतून आपण उत्पन्न कमवतो. त्याला अनितीची संपत्ती म्हणलंय. त्याला लक्ष्मीचे 2 प्रकारे पहा. एक आहे अवदास आणि एक आहे लक्ष्मी. लक्ष्मी आणि अवदास सख्या दोघी बहिणी पण दोघीचा 36चा आकडा आहे. दिसायला दोघी जुळ्याचे सारख्याचे. दिसायला कशा आहेत त्या दोघी. दोन्ही दिसती सारखी वर मजा आणि तो दिसायला भागवतराव सारखे 500चं दूध घालून येणारी 500ची नोट आणि त्या 500च्या दुधामध्ये पाणीने असं युरिया मिक्स करून घातलेलं 500चे दूध त्यातूनही मिळणारी 500ची नोट. दोन्ही दिसायला कशा आहेत त्या. दोन्ही दिसायला सारख्या आहे पण त्यातली एक अवदास आहे आणि एक लक्ष्मी. जे प्रामाणिकपणे कष्टाने जे कमवलेले धन आहे ना ती लक्ष्मी. आणि भामटेगिरी करून लबाड्या करून लोकाला फसवून नको ते भेसळ करून कमवलेली संपत्ती ती अवदास आहे. आता त्यात असं आहे पुन्हा आपण ठरवायचं आपल्या घरात लक्ष्मी आणायची का अवदासा आणायची. जर घरात अवदासा घुसली तर घराची अवदासाच होऊन बसते. बंगले मोठे दिसेल तुम्हाला. बंगल्याच्या साईडच्या भिंती मोठ्या दिसतील परंतु घरात काय भडका उठलेला आहे ते तुम्हाला ऐकून
फाईटीत जाताना येताना दिसतील माणसं, पण ती आऊ तसा सुख लागू देत नाही. लक्ष्मी सकाळी 6च्या अगोदरच स्नान करते आणि त्यानंतर होणार स्नान नाही कळत का? हे बांध कोरण्यावरून अवघड परिस्थिती. माणसं आज मुलं उच्च शिक्षित झाले, ग्रॅज्युएट झालेत, डॉक्टर झालेत, कलेक्टर झालेत, शिक्षणानं भाग सुधारलाय, सुशिक्षित झाले, परंतु शिक्षणानं फक्त बुद्धी प्रगल्भ होईल, मन मोठं होत नाही. जर मन मोठं झालं असतं ते बांध कशाला कोरले असते? मन मोठे करण्याकरता संतांचेच विचार आपल्याला ऐकावे लागतील आणि संतांच्या विचाराशिवाय सांसारिक जीवन सुखी होणार नाही. संतच मोठा विचार आपल्याला देऊ शकतात. इतक्या केसेस त्या वकिलाजवळ या बांध कोरण्यावर, बरं बांध तिथंच राहतो, भांडणं यांचे होते, कोर्टात केस चालू होते, घर दुसऱ्याचेच भरते आणि हे तसेच. माग किती विचित्र घटना घडली, दोघं जाऊन बसले, ते बांध तिथंच, जनावर तिथंच. म्हणून कुठंतरी या गोष्टी बदलल्या. नुसते सप्ते मोठे करणं म्हणजे खूप परमार्थ झाला असं नाही. एक वाक्य लक्ष देऊन ऐका, सद्गुरु देवगडच्या बाबांचे वाक्य. आपण हा जो भक्ती उत्सव करतो ना गावोगावी, हा भक्ती उत्सव गावाच्या परिसराच्या प्रतिष्ठे करता नाहीये, त्या परिसरामध्ये त्या गावामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, तर भक्ती उत्सवाचं फळ मिळालं. परिवर्तन होत नसलं उपयोग काय? कीर्तनाला जाता नवी चप्पल घेऊन गेला, काय ऐकलं पाहिजे कीर्तन? हे परिवर्तन आहे का? आज सप्ताह पूर्ण झालेला आहे, आज आता परवानगी आहे बघ, कशाला जातातच काळी पिशवी, आता सप्ताह संपला ना. मग हे परिवर्तन आहे का? आपल्या वाईट आचरणामध्ये बदल झाला पाहिजे, तर सप्ताहाचं फळ मिळालं. सत्कर्म करता मन प्रवृत्त झाला पाहिजे, पुण्यकर्म करण्याकरता. कोणाचं वाटोळ आपण करत भांडण लावत असेल, कुठं मनात येत असेल की या बाजूला थोडंसं आणखीन हाणायला लोबा ट्रॅक्टरवाल्याला, ते जर थांबला आज समजायचं परिवर्तन झालं. दुर्योधन म्हणला सुईच्या टोका इतकी जमीन देणार नाही युद्ध केल्याशिवाय. इथं चालू होत. द्वारकाधीश म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही, येतो आम्ही. दुर्योधन म्हणलं द्वारकाधीश, गांधारी मातेने 56 प्रकारचे व्यंजन बनवले पदार्थ खाण्याकरता. भुकेची वेळ आहे, भूक लागली असेल, प्रसाद ग्रहण करा. द्वारकाधीश म्हणतात दुर्योधन, भोजन 2 परिस्थितीमध्ये करायचं असतं. एक तर भोजन घालणाऱ्याच्या मनामध्ये प्रेम असावं, अथवा ज्याला भोजन करायचं त्याच्या पोटामध्ये भूक असावी. ना तुझ्या मनामध्ये प्रेम ना माझ्या पोटामध्ये भूक. नाहीतरी विदुर काकांनी आम्हाला आमंत्रण दिलेलं जेवणाचं. विदुर काकाचं नाव ऐकल्यावर दुर्योधन अट्टहास करून हसायला. काय माहिती आहे विदुराकडे? मंत्रीपद होतं, मी हाकलून दिलंय, गंगेच्या किनारी तपश्चर्या करतोय, फळं खातोय, पानं खातोय, आणि तिथं जाऊन काय मिळणार आहे? काय आहे त्या विदुराकडे, त्या दासीपुत्राकडे? द्वारकाधीश म्हणतात मला जे पाहिजे ते विदुर काकाकडे. थोर प्रेमाचा भुकेला उद्धवजीला म्हणता, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. शबरी के मेरा सुदाम जी के चावल, शबरी के मेरा सुदाम जी के चावल,
सुंदर संतांनी गवळणी रचना काय सुंदर चाली आहे हा. मनमोहन मुरलीवाला नंदा ते पंचायत आमचा की वेळ होऊन गेली कीर्तनाची लांबू नका त्याला मगापासून दहा पितोय आम्ही थोडं थांब 5 मिनिटं तुम्ही ऐका ना 12च्या पुढे 5 मिनिटं झाली तरी सोडीना मीच सोडतो आता. उद्धवजीला द्वारकाधीश म्हणे उद्धव चल विदुराच्या घरी जाऊन कन्या खाल्ल्या. तो कोबरा म्हणतात देवा काय उपासे पडिले होते कन्या भक्ष विदुराच्या. एवढी उपाशी होते का तुम्ही कन्या खाल्ल्या विदुराच्या घरी जाऊन. दुर्योधनाकडे निमंत्रित करतोय. दुर्योधनाचं ते आमंत्रण स्वीकारलं नाही. विदुर काकाच्या घरी कन्या खाल्ल्या. ही भगवंताची भक्तवत्सलता आहे. भक्तावर असणार नाही. भगवान तुमची प्रतिष्ठा पाहत नाही. तुम्ही किती मोठे आहात, कोणत्या पदावर आहात, किती पैसा तुमच्याकडे आहे. अंतरीची घेतो गोडी. तुमच्या अंतकरणात भाव किती, भक्ती किती, श्रद्धा किती आहे. अहो शबरी मातेकडे काय होतं, वनामध्ये होती तिथं भेटायला गेला जगाचा मालक. संत सगुबाईकडे काय होतं, मीराबाईंकडे काय होतं. मीराबाईंचं तर काय उदाहरण मोठं आहे. आतापर्यंत देवाने ज्या ज्या भक्ताला दर्शन दिलं त्या भक्ताचं जीवन चरित्र सर्वस्वाचा त्याग करून डोंगरात जंगलात वनात त्यांनी भजन चिंतन केलं. त्यांना भेटण्यासाठी परमात्मा तिथे गेला. कारण देव हा भक्तवत्सल आहे. तो कोबराय म्हणतात की काय उपासे पडिले होते कन्या भक्षी विदुराच्या. भगवंताची भक्तवत्सलता वर्णन करत असताना पुन्हा शेवटच्या तुका म्हणे खूप जनाचे वाकडी होती म्हणून तिला कुब्जा म्हणत होते. दासेस्म्यम सुंदरम कंस संमता त्रिवक्र नामा हेनोले कर्मवी. परंतु भगवंताने अशी कृपा केली, कुबडही गेलं आणि परम सुंदर बनवलं. तो का म्हणे कुब्जा दासी रूप राशी नका. गोपाळच्या गोकुळामध्ये खोड्या चालायच्या, चोऱ्या चालायच्या. यशोदा मैयाकडे गारहाणे यायचे. मैयांना लक्षात आलं की हा अशाच खोड्या सगळ्या गोकुळामध्ये करतो. जशी घरात आज केली याला शाळेत पाठवलं पाहिजे. त्यावेळेची शाळा म्हणजे गाया घेऊन वनामध्ये चारायला जायचं. मैयानी भगवंताला सांगितलं कृष्णा एक कणवा एक गाणा उद्या जाई राणा सभे घेऊन गोधना. भगवंताला इथेच लागत होतं. भगवंताने गोपाळना हाका म्हणे पेंद्या वर्द्या उकड्यामध्ये मुंगा सीतामा अरे अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळनाथ अरे तुम्ही गाया घेऊन सारे सांगितल्याप्रमाणे सगळे गोपाळ रानातच आलेले आहेत. अरे तुम्ही आपापल्या गाड्या घेऊन
सारे गोपाळ रानात या. गोपाळांनी आपापल्या गाया आणलेल्या आहेत. गाया चारायला सोडून दिल्या आणि वाळवंटामध्ये गोपाळ वेगवेगळे खेळ खेळू लागले. विट्टी, दांडू, चेंडू, लगोरी, नाना. खेळ लागलो सुरकवडी माझी घोगडी हरपली. खेळ लागलो सुरकवडी माझी घोगडी हरपली. माझी घोगडी हरपली. माझी घोगडी हरपली. घोगडी हरपली माझी घोगडी हरपली. घोगडी हरपली माझी हरपली. खेळ लागलो सुरकवडी माझी घोगडी हरपली. खेळ लागलो सुरकवडी माझी घोगडी हरपली. माझी घोगडी हरपली. असे खेळ खेळले पाहिजे. खेळतानाही आनंद आहे, ऐकतानाही आनंद आहे, पाहतानाही आनंद आहे. बरं किती सुंदर एक खेळ आहे. विट्टी, दांडू, चेंडू, लगोरी, नाना परी. हे कीर्तनात खेळ खेळताना एवढा आनंद वाटतो. प्रत्यक्षात किती आनंद येत असेल ते खेळ खेळताना. आता विट्टी दिसना, दांडू दिसना. दांडू उठला की जाय वडाळ्याला. आता एकच खेळ आहे. बरं हे खेळणारे एक दिवस आई बापाला सुद्धा असंच करणारे घरातून. ते कीर्तनात नाही ना, ते संस्कार येतील कुठून. आणि बऱ्याच जणांनी हे खेळ खेळणाऱ्यांनी घरच्याला असं केलेलंच. तुम्ही तुमचं पाहून घ्या. विट्टी, दांडू, चेंडू, लगोरी, नाना परी, अबक दुबक तिबक. सद्गुरू देवगडचे बाबांचे भाचे इथे आहे आमचे आदरणीय संतोष भाऊ, बाबांचे भाचे आहेत. त्यांना हा खेळ फार आवडतो. आम्हाला कीर्तन बरोबर असले की गाडीतच सांगते कालच कीर्तन ते अबक दुबक तिबक म्हणायला हवं. अबक दुबक तिबक शेवटी एक खेळ खेळला गेला. खेळडावं जाऊ नको रडी. खरं आता 12:15 वाजल्यावर आपणही रडी जाण्याचा अर्थच नाही. म्हणून आपण आता आटपून घेऊ. गोपाळ कन्हैयाकडे आलेले कन्हैया, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख, काय खेळण्यात आनंद आहे. आता भूक लागलेली आहे. भगवान म्हणतात या आपापल्या शिदोऱ्या घेऊन. सगळ्यांनी शिदोऱ्या आणलेल्या, खडकी सोडी आल्या, मोठ्या आजीचा हा काला गोमटा. भगवान म्हणतात वेळ झाली का? पण म्हणजे वेळ झाली का? झाली आता वेळ. अनाच झाली आता वेळ म्हणते. अनाच झाली आता वेळ
येता वेळ म्हणती आना शिदोरी. हा जुना शब्द आहे शिदोरी. कीर्तना ती चाल म्हणता सुद्धा काही काही न भूक लागली असेल बा. आता वेळ झाली शिदोरी घेऊन या. जुन्या काळात शिदोरी अशी कापडामध्ये बांधलीशी, त्यात त्या 2-4 बाजरीच्या भाकरी, चटणी, ठेसा, कांदा. मग ते दिवसभर काम केलं शेतात, त्या लिंबाच्या झाडाखाली बसून काय गोड लागायचं. आता पनीरची भाजी सुद्धा एवढी भारी लागत नाही बा. सर्वात चांगली भाजी हॉटेलची कोणती माहिती का, जिला काहीच चव कळत नाही, फक्त खाल्ल्यासारखं समाधान. काय भाजी होती, कशी चव होती कळलीच नाही. भाजी नाही सुंदर. खरं सांगा, ते लाल मिरच्याचा लसणाचा ठेसाची टेस्ट आहे का कशाला? तेल टाकल्यानंतर तोंडाला पाणी आलं बा. बाजरीची भाकर चुलीवर गरम केलेली, दूध लाल बुंद तापिलेलं आणि ते ठेसा तोंडी लावायला. आता लवकर आठवून घ्यावं लागेल आपल्याला. काय जुनं अन्न होतं ना खरं. याच्यामध्ये जी पौष्टिकता होते, जी शरीराला मिळत होतं. जुन्या लोकांना बीपी, शुगर हे आजार नव्हते. दनादन काम करायचं, दणकून 4 भाकरी खायच्या, दमले दुपारी तास झोप काढायची, पुन्हा शेतात कामाला जायचं. आता हलका खाऊन हायब्रिड खाऊन बसून आजार झाले ते सगळे. ज्याला आजार झाले त्यालाच माहिती त्या आजाराचा त्रास काय. बीपी वाल्याला धाकच येत, धडधड वाढलं काय, थोडी चक्कर आली, शुगर झाली का, वाढली का काय, त्याचं लक्ष काय शेतच नाही. लोक पंक्तीत मस्त जिलेबी खाते, जिलेबी घ्या चालत नाही. एक गुलाबजामुन मस्त खावं वाटत, खाता येईल. भात घ्या ना, शुगर वाढते ना, मग खातो काय, ज्वारीची भाकर द्या, डाळ असली तर द्या. हे आजार होण्याच्या अगोदर जो सावध होतो त्याला शहाणं म्हणायचं. आजार होण्याच्या अगोदर, आजार झाल्यावर मग नियम पाळायचे. आजार होण्याच्या अगोदरचा पहाटे उठलं चाललं, तुमची तब्येत वाढलेली वा, शुगर वाढेल, बीपीचा त्रास होईल, कळणार नाही. डॉक्टरांनी सांगितलं का की तुम्हाला आता हे असा असा त्रास झालेला, तुम्हाला उद्यापासून पहाटे चालावं लागेल तर जगता, नाही तर पहाटे 3लाच उठायला सुरू करतो, जगायचं असतं ना. म्हणून आजार झाल्यानंतर सावध होण्यापेक्षा होण्याच्या अगोदर सावध होण्यात आनंद असतो. गोपाळांनी शिदोऱ्या खडकावर आणलेल्या, खडकी सोडलेल्या मोठा आजीचा हा काला गोमटा. गोपाळाशी कमलाकार बसले, सगळा काला एकत्र केलेल्या भगवान मध्ये बसले. एकमेकाच्या मुखामध्ये घास भरू लागले. एकमेका देऊ मुखी सुखे घालू, हा सुखे घालू उंबरी. आणि या काल्याचं वर्णन पूज्यपाद वैराग्याचे मुकुटमणी असणारे शुकदेव महाराजांनी भागवतामध्ये केलंय. बिभ्रद्वेनुम जटपट संगवेत्रे जगक्षे वामे पानो मसरम कौलन तत्फलान निगुडेशो तिष्ठन मध्ये सुपरसुरदो हास्य नर्म भेसवै स्वर्गे लोके मिशे दिबुजे यज्ञ भोगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय, की जय, जय समर्थ श्री बाबा ज्ञानेश्वर काल्याचा प्रसंग पाहून झालेला आहे. अभंगाचा भावार्थही झालेला आहे. कार्यक्रम जवळपास पूर्ण झालेला आहे. यानंतर जय विठ्ठल होईल, विनेकरी इथे येतील, त्यानंतर सिंकीचा अभंग होईल, मग काल्याचा होईल, मग ओलेलेले करू. ते झाल्यानंतर आरती होईल. संयोजक मंडळी सूचना सांगतील, तोपर्यंत कोणीही उठायचं नाही. सुंदर असं आयोजन नियोजन पंचकृषीतील आपण सर्व भक्त मंडळी या ठिकाणी करता. पंचकृषी करता ही भक्तीची पर्वणीच आहे आपल्या परिसराकरता. आणि जागृत देवस्थान आहे. भगवंताची कृपा या परिसरावर आहे. सुंदर असं आयोजन नियोजन आपण केलं. सर्व भक्त मंडळीला आणि सप्ताह कमिटीला, सप्ताह कमिटीचं विशेष योगदान या भक्ती उत्सवात असतं. वेळ द्यावा लागतो, धावपळ करावं लागते, काय काय करावं लागतं हे त्यांना माहिती. सर्वांना धरून हा सोहळा सुंदर प्रकारे आपण करता. सप्ताह कमिटी असेल, पंचक्रोशी भक्त मंडळी, सर्व आदरणीय पंचक्रोशी गुणीजन भजनी मंडळी, वंदनीय पूजनीय महाराज मंडळी, सर्वांना धन्यवाद. उपस्थित श्रोत्यांना धन्यवाद. झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय
लाविले तुरे